हॅलो भ्रमधरिसिया देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून राहील कलेवर विठ्ठल उच्चारी पासार बाप रखुमा देवी वरू अभय करू मस्तके ठेविला हा निर्धारू पडून राहील कलेवर विठ्ठल उच्चारी पासार पांडुरंगा गुरु प्रथम नमः पांडुरंगा गुरु प्रथम अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्त्यं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्धरं जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विशदविदविद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया ताउपायवदवसन्तु जोद्देचा हेवतन्तु अमूर्तच परिमूर्तो कारुण्याचा जय 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 चरण समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया भ्रमधरिसिया देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून राहील कलेवर विठ्ठल उच्चारी पासार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे।
अभंग माऊली दानराजांचा अभंग 3 चरणांचा वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल कार्यक्रमाचं कारण सांगणं आवश्यक आहे. आजचा हा कीर्तन सोहळा कोणत्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे याबद्दल बोलणं आवश्यक. आपल्या मौजे माटेगडी हिसामनगर तालुका देवणी या ठिकाणी आयोजित केलेला आजचा हा कीर्तन सोहळा आपल्या माटेगडी गावातील माटेगडी नगरीतील कैलासवासी किशन रेड्डी संगप्पा येदले कैलासवासी किशन रेड्डी संगप्पा येदले माटेगडी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा आज कार्यक्रम अर्थात वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं आहे असे कैलासवासी किशन रेड्डी संगप्पा येदले यांचे सुपुत्र श्री रमेशराव किशन रेड्डी येदले आणि श्री हरिभाऊ किशन रेड्डी येदले व समस्त येदले परिवार माटेगडी यांच्याद्वारे आयोजित आजचा हा कीर्तन सोहळा आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारा ज्ञानोबराज सांगतात, देहाचा भ्रम धरू नका आणि विठ्ठल नामाचा उच्चार करा. भ्रम धरिसिया देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. देहाची भ्रांती धरू नका, कारण देह नाशिवंत आहे, नश्वर आहे, नष्ट होणार आहे, पडून जाईल कलेवर. मग करावं काय तर भगवंताच्या नामाचा उच्चार करावा. विठ्ठलाचं नाम सार आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून विठ्ठल उच्चारी पासार. आणि अशा विठ्ठल नामाचा सार उच्चार जर केला तर सद्गुरु श्री निवृत्तीनाथ आणि गुरूंचा हात मस्तकावर असेल तर आम्ही कळी काळालाही घाबरणार नाहीत. बाप रखुमा देवीवरू अभय करू, मस्तकी ठेविला हा निर्धारू. शरीर पडून जाणार आहे, कायमस्वरूपी आपल्याला मिळालेलं नाही. एक दिवशी मृत्यू येणार आहे, प्रत्येकाला येणार आहे. जो जो जन्माला आला त्या प्रत्येकाला न चुकवता येणारी गोष्ट म्हणजे मरण. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजत मरते ऐसे किती. जन्माला आल्याबरोबर त्याच्यासोबत मरण जोडलेलं आहे. गीतेमध्ये भगवान कृष्णही सांगतात, जातस्य हि ध्रुवो मृत्यू. जन्माला आलं की त्याला मृत्यू निश्चित आहे, खात्रीपूर्वक आहे. जीवनाची काही खात्री नाहीये, जीवनाची काही निश्चित व्यक्त करण्यासारखी स्थिती नाहीये. जीवनामध्ये काय घडेल काही सांगता येत नाही. जीवनातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर अनिश्चित आहे. शाळेत शिकताना शिक्षण पूर्ण होईल की नाही, शिक्षणात यश मिळेल की नाही या प्रश्नाचं पक्क उत्तर काय आहे? कदाचित मिळेल, कदाचित मिळणारही नाही. शिक्षण झाल्यानंतर नोकरी लागेल की नाही याही प्रश्नाचं उत्तर नक्की नाहीये. कदाचित लागेल, कदाचित लागणारही नाही. नोकरीचं जाऊ द्या, एखाद्याचं लग्न होईल का नाही नक्की सांगता येत नाही. कदाचित होईल, बरेच जण तसेच आहेत आणखी. म्हणजे ते ब्रह्मचारी संन्यासी आहेत असंही नाहीये, झालंच नाही, काय करा. लग्न झाल्यावरही मुलं बाळ होतील की नाही खात्रीने सांगता येईल का?
बऱ्याच जणाला होतच नाही. झालेली मुलं मोठं झाल्यावर सांभाळतील की नाही नक्की सांगता येईल का? नाही सांभाळणार, कदाचित सांभाळतील. सुना चांगल्या मिळतील की नाही, घरातून हकलतील की नाही, काहीतरी नक्की माहित आहे. नातू होतील की नाही, नीट निघतील की नाही, तुम्हाला एखादं पद मिळेल की नाही, प्रतिष्ठा मिळेल की नाही, संपत्ती पैसा मिळेल की नाही, सगळ्या प्रश्नाची उत्तर अनिश्चित आहे. पण एका प्रश्नाचं उत्तर द्या, मरण येईल का नाही? खात्रीपूर्वक सांगता येतं मरण येणारच आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू. पण माणसाच्या जन्माची काही विशेषता आहे. मनुष्य शरीर प्राप्त झालं हे आपलं महद भाग्य आहे. ज्ञानोबा सांगतात या जन्माला येऊन जन्म मृत्यू संपवता येतो. येनेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरझारे चिरा पडे. येणं जाणं बंद होऊ शकतं, जन्म मृत्यू संपल्या जाऊ शकतो, तो याच माणसाच्या जन्मामध्ये. जन्म मृत्यूचा 84चा फेरा चुकवण्याची हीच संधी आहे. येची देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. बाकी कोणत्याही जन्मात उद्धाराचा मार्ग प्रशस्त नाहीये. माणसाच्या जन्मात आहे. भक्ती करता येते, भजन करता येतं, मोक्ष मिळवता येतो. माणसाचा जन्म म्हणजे एक चौक आहे, जंक्शन आहे. स्वर्ग पाहिजे तर स्वर्ग मिळवता येतो, नरक पाहिजे तर नरक मिळवता येतं, पुन्हा माणसाचा जन्म पाहिजे तर माणसाचा जन्म मिळवता येतो, आणि मोक्ष पाहिजे तर मोक्षही मिळवता येतो. कुणीकडे जायचंय आपण ठरवायचं. पाप केलं तर नरकाला जाईल, पुण्य केलं तर स्वर्गाला जाईल. पाप पुण्य समान झालं तर पुन्हा माणसाचा जन्म मिळेल, आणि पाप पुण्य रहित भगवंताची प्राप्ती झाली तर मोक्षाला प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. मग अशी संधी असताना मोक्षाची भगवंताच्या चरणाची निवड का करू नये? एखाद्या माणसाला सांगितलं एक लोखंडाचा ढिगारा आहे, एक चांदीचा ढिगारा आहे, एक सोन्याचा ढिगारा आहे, आणि एक हिऱ्यांचा ढिगारा आहे. कोणतं घ्यायचंय ते घ्या, पण चारीपैकी एकच ढिग निवडता येईल. कोणता निवडणार आपण? लोखंडाचा. का बरं नाही? लोखंड चांगलं नसतं का? लोखंडाचे अवजार तयार होत नाहीत का? अहो महाराज, सगळं होतं, पण लोखंडापेक्षा किंमत जास्त कशाची आहे? सोन्याची, चांदीची. मग चांदीचा निवडा ना. निवडणार का? माणसं म्हणतील महाराज सोन्याचा ढीग असताना चांदी कशाला पाहिजे? कधी पर्यायच दोन असले की सोनं आणि चांदी, तर काय निवडाल? दोन्हीपैकी एकच निवडायचं. काय निवडाल? सोनं. सोनं. सोनं आणि हिरे असा पर्याय असला तर मग चांगलं कोणतं आहे? नरकाला जाणं चांगलं आहे, स्वर्गाला जाणं चांगलं आहे, पुन्हा माणसाच्या जन्माला येणं चांगलं आहे, का मोक्ष मिळवणं चांगलं आहे? काय चांगलं आहे? ह्या चारी वाटापैकी कोणती वाट चांगली वाटते? देवाचे चरण मिळावे, मोक्ष मिळावं हा एक मार्ग, नरकाला जावं हा दुसरा मार्ग, स्वर्गाला जावं हा तिसरा मार्ग, पुन्हा माणसाच्या जन्माला यावं चौथा मार्ग. काय पाहिजे? माणसं म्हणतील पुन्हा जन्माला यावं, पण किती फजिती करून घेता. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, मनवनी जीव भ्याला शरण गेला विठोसे. माणसाचा जन्म ही संधी आहे. इथून कुणीकडे जाता येतं, आणि 84च्या शेवटी हा जन्म आहे. बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तो सोयरा करियाता. पण झालं काय की या देहाला देहाचं आकर्षण आहे. प्रकृतीची निर्मिती कशी आहे याचा विचार करताना महर्षी पाणिनी अष्टाध्यायी व्याकरण शास्त्रात सांगतात, जनित करतो प्रकृती हे.
व्याकरणात सूत्र आहे, जन्यजनक भावापन्नतेने जी चालते तिचं नाव प्रकृती असं आहे. आणि तिचं अजून एक वैशिष्ट्य सांगितलंय, परस्पराल अवलंबित्वेन स वर्तत. प्रकृती वर्तन कसं करते तर एकमेकावर अवलंबून आहे, एकमेकावर अवलंबून आहे, सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. असं समजू नका की श्रीमंतांना गरिबाची गरज नाही. श्रीमंत श्रीमंत त्याच्यामुळे ज्याच्यामुळे काही माणसं गरीब आहेत. एखाद्या पर्वताची उंची सुद्धा कुठेतरी दरी आहे म्हणून मोजता येते, दरी नसली तर पर्वताला उंची कुठली. उंच माणसांची किंमत ठेंगण्यांमुळेच आहे, लक्षात ठेवा. हे सगळं परस्पर अवलंबित्व आहे. चौकातल्या जागेला किंमत याच्यामुळे असते की चौकाच्या बाजूला गल्ल्यांमध्ये काही घरं असतात म्हणून. ती घरं नसल्यावर चौक तरी कसं होईल. हे परस्पर अवलंबून आहे सगळं. असं समजू नका की आपण आपल्याच तऱ्हेने कुठे या जगात आहोत, अजिबात नाही. हे सगळं जुळलेलं आहे, एकमेकाला जोडलेलं आहे. चांगल्याशी वाईट, वाईटाशी चांगलं, सगळं जुळलेलं आहे. चांगल्या माणसाच्या स्वभावाची पारख होणं, चांगल्या माणसाच्या स्वभावाचं कौतुक होणं, याच्या पाठीमाग कुठेतरी दुःस्वभावाची, वाईट स्वभावाची माणसं असतात, ते सुद्धा जुळलेलं आहे सगळंच. परस्परा अवलंबित्वेन वर्तत. पण निर्मिती मात्र जन्यजनक भावापासून आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये अष्टाध्यायीत पाणिनी सांगतात, जनित करतो प्रकृती. आणि हे सगळं मुळात काढत गेल्यावर किती दूरवर जाईल याचा विचार करा. आपले पाहुणे किती हो, आपले नातेवाईक किती. आता सध्या मोजा, मावशीचे, मामाचे, आत्याचे, सासरवाडीचे. सगळ्यात जास्त आवडते कोणते? हा, कोणते? सासरी मामा. काही वाटत नाही माणसांना म्हणायला सासरवाडीचे म्हणून. बरं, ते झालंय तसं. खेड्यापाड्यात तरी अजून बरं आहे, आजोळचे, आत्याचे, मावशीचे ह्यांना विचारतात. शहरात तर फार अवघड आहे. ज्यांची 9 ते 4 ड्युटी असते ना सकाळी, आणि ते असं मजल्यावर राहतात घर घेऊन वर. खोप्याला पण मजले असतात ना, तसं राहायचं. तो नवरा बायको दोघच राहायचे. 9 ते 4, 9 ते 4, 9 ते 4. बायकोनं जातानाच सांगायचं 5 म्हणजे 5ला या बरं का, उशीर करू नका, मी जेवण करत नाही. उगत तोंडावर म्हणायचं. ह्यानं गेलं की तळायला सुरू. 9 ते 4, 9 ते 4. 5ला म्हणजे 5ला यायचं. किती ट्रॅफिक जाम असू द्या तरी यायचंच. एका दिवशी 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले तरी येईना, 9 वाजले तरी येईना, 10 वाजले तरी येईना. 10 वाजता बेल वाजली, टिंग टॉंग, अशीच वाजली. तिनं दार उघडलं तर नवरा दारात 2 पिशव्या घेऊन. का हो एवढा उशीर का केला, एवढा उशीर का केला? ते म्हणलं काही नाही, आई आली गावाकडून, घेऊन यायला गेलतो बस स्टँडवर, उशीर झाला बसला म्हणून. काय कमाले, कशाला बोलवलं, कशाला घेऊन आले, इथं काय जागा आहे का? एवढीशी जागा, कुणी त्यांचा उटा रेटा करायचा, कपडे कुणी धुवायचे, स्वयंपाक कुणी करायचा. माझ्याच्याने होत नाही, माझं त्यांचं जमत नाही, मी त्यांना बोलत नाही, इथं जागा नाही, कशाला घेऊन आले, परतच नेव सोडलं तर बरं होईल. याला काय अर्थ आहे? मला विचारलंच नाही, मला सांगितलंच नाही, मला जमतच नाही, नकोच आता. असं म्हणल्यावर त्यांना म्हणलं, हे बघ आधी ऐक तरी. काही ऐकायचं नाही मला. अगं ऐक तर. काही ऐकायचं नाही मला. अगं तुझी आई आहे ग. असं होय, येऊ द्या की, येऊ द्या की. नाही, आत्ताचे नाते झाले हो. वडिलापासूनचे धरा, आजोबापासूनचे धरा, पंजोबापासूनचे, टोटल किती नातेवाईक होतील म्हणालो मी. मूळ जिथून आपला वंश सुरू झाला, ब्रह्मदेवापासून, महादेवापासून, तिथून काढत राहा ना सगळे नातेवाईक. किती होतील हो संख्या? आता सध्या 50 तर असतीलच की नाते होते, जवळचे लांबचे धरून.
मग तिथून धरल्यावर किती होतील? आहे का काही गणती? देह देहापासून आलाय, देहापासून देह होतो, लक्षात ठेवा. जसा ऊसापासून ऊस होतो, पण तसा ह्या देहापासून देह होत नाही, त्याची प्रक्रिया आहे. ऊसाचं काही नाही, बरोबर ते कांड तोडलं, डोळा लावला की ऊस येणार म्हणजे येणार. माणसाचं तसं नाही, माणूस नेऊन पुरला तर येईल का उगवून? असं होत नसतं. ते प्रकृतीच्या हातात आहे. जनित करतो हो प्रकृती. हे तो संयोग घडणं, तो योग येणं, तिथून जन्म होणं. जन्म कुणाच्या हातात आहे का? कोणत्या गावात जन्म होईल, कोणत्या कुळात जन्म होईल, गरीबाच्या घरी, श्रीमंताच्या घरी, चांगल्याच्या घरी, वाईटाच्या घरी, काय सांगता येतं? तशी चॉईस आहे का आपल्याला जन्माला येताना? कोणी विचारतं का? तशी निवड करून भगवंत येतात. कृष्णाला यायचं होतं, वसुदेव देवकी निवडले. रामाला यायचं होतं, दशरथाने कौशल्य निवडले. निवडून आले ते. आपल्याला निवडण्याचा अधिकार आहे का? आपल्याला कंपल्सरी जिथं पाठवेल तिथं जन्म घ्यावा लागला. बऱ्याच गोष्टी भ्रमात आहेत. आपण ज्ञानोबा म्हटलं तर भ्रम धरू नका, आणि आपण भ्रमाच्या बाजूला जायला तयार नाही. अनेक गोष्टीचे भ्रम आहेत डोक्यात, अनेक गोष्टीचे भ्रांती आहे. काही कळत नाही आपल्याला, साध्या साध्या गोष्टी, पण डोकं चालतच नाही. भ्रमातच जगतोय आपण, मरेपर्यंत भ्रमात जगतोय. एक वेळेला 3 जागी आग लागली. एक आग लागली दवाखान्याला, एक आग लागली शाळेला, आणि एक आग लागली सरकारी कार्यालयाला. तर ह्या 3 ठिकाणी आग लागल्यानंतर ॲम्ब्युलन्स कोणत्या जागची आग विझवेल एवढं सांगा. पहिल्यांदा कोणत्या जागची? शाळेची, दवाखान्याची, का सरकारी ऑफिसची? सांगा. शाळेची नाही, कोणती विझवायला पाहिजे? तुमचं म्हणणं काय? शाळेची का दवाखान्याची? पण प्रश्न असा आहे की ॲम्ब्युलन्स आग विझवते का? तुम्ही प्रश्नच नीट ऐकलं नाही. प्रश्न काय होता? ॲम्ब्युलन्स. मी अग्निशमनचं पथक म्हणलं नव्हतं. हे भ्रम आहेत आपल्या डोक्यात. काय बोलतोय ना आपण नीट ऐकत पण नाही. 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक किती वेळेस आहे? किती? बोला ना, चुकलं तर काय शिक्षा आहे का? किती वेळा आहे? 10 वेळेस. ओके, गुड. आता सांगतो. 7, 17, 27, 37, 47, 57, 67, 77, 87, 97. किती झाले? 10. आता मोजा. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. हे कुठं गेले? डोकं लावतच नाही आपण. मोगम बोलायचं, मोगम चालायचं, पक्क काही माहित नाही. आपल्या हातापायाचे कांडे किती? बोट म्हणत नाही मी, कांडे. कांडे, बोटाला कांडे असतात ना. ह्या बोटाला किती आहे? 1, 3. मग हातापायाचे मिळून किती? कधी मोजले का? कुणाचे आहेत? माझे आहे का? तुम्हाला नाही का? पायाला किती? अंगठ्याजवळच्या बोटाला किती कांडे? 2 म्हणू नका, नीट मोजा. 3 आहेत. नीट मोजा. बुडापासून हाड मोजा. कांडे किती होतेत बघा. 56 आहेत सगळे मिळून. कसे मोजा? 3, 3, 6, 3, 9, 3, 12, 3. किती? कसे 15? अंगठ्याचे 2च आहेत की. पक्क बोला ना. 12 आणि 2 बोला. उजव्या हाताचे 14, डाव्या हाताचे
दोन्ही पायाचे 14 आणि 14 28 आणि 28 28 दोन्ही हे तरी खरं बोला 56च ना. मग कुठं लक्ष आहे आपलं? आपण विचार बरं आपल्या अंगावर केस किती मोजले का? मी सांगतो 3.5 करोड. किती? नाही कमी जास्त असले तर चूक भूल देणे घेणे. मोजून बघा पण होईल का? का अंकीच्या रोमावळी न गणवती ना. काय माहितीये आपल्याला? विठ्ठल विठ्ठल आदि शंकराचार्य म्हणतात माणसाला ना देह कळाला ना देव कळाला ना प्रपंच कळाला. ह्या तिन्ही गोष्टीत अज्ञान येत. आपण न देहम जानाते न देवम जानाते न जानाति प्रपंच रचना. यदि जानाति देहं तदपि न कुर्वन्ति मोहादपि. यदि जानाति प्रपंचम तदपि न आसक्त चित्ता. यदि जानाति भगवच्चरणं भक्तिहीनं नरं न भवेत् तदा. जर शरीर कळालं असतं तर शरीराचा मोह राहिला नसता. जर देव कळाला असता तर भक्तिहीन हृदय राहिलं नसतं जगात. आणि संसार कळाला असता तर आसक्ती कधी झालीच नसती. विठ्ठल विठ्ठल. देहही कळाला नाही देवही कळाला नाही आणि संसार सुद्धा कळाला. माणसं म्हणतात महाराज बाकीचं जाऊ द्या पण संसार कळाला नाही. कसं काय? कळाल्याशिवाय केलं. काही गोष्टी करायला कळायची काही गरज नसते. करता येतात कळत. लाईटचं बटन टाकलं की बल्ब लागतो पण लाईट म्हणजे काय हे कळायची काही गरज. बोला ना इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? किती जणाला व्याख्या पाठ आहे? बोला ना. मुख्य गुणसूत्र काय आहेत त्याचे? कसे निर्माण होते काय माहिती आहे? थर्मल मध्ये होते. त्याला काय अर्थ आहे? कशी होते काय माहिती तुम्हाला? ते फक्त थॉमस अल्वा एडिसनला माहित होत. त्याने ती व्याख्या केली ते सूत्र सांगितलं त्याला माहिती आहे. त्याच्यात जर कोणी उतरलं इलेक्ट्रिसिटी मध्ये इंजिनिअरिंग केलं तर कदाचित त्याला माहिती आहे. पण बटन टाकल्यावर लाईट लागायला तो इंजिनियर असावा असं काही प्रकार. ज्यावेळेस एखाद्या ज्ञानाची गोष्ट उपयोगितेमध्ये येते त्यावेळेस त्या ज्ञानाचा आधार तिथेच तुटतो. नॉलेज अँड युटिलायझेशन इज डिफरंट थिंग्स. ज्ञान वेगळी गोष्ट आहे आणि उपयोगितावाद वेगळी गोष्ट आहे. क्रिया करता आली म्हणून त्याचं ज्ञान आहे असं अजिबात समजू नका. गाडी चालवता आली म्हणजे गाडीमध्ये काय काय टेक्नॉलॉजी आहे हे त्याला कळतं असं अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐकत चला. आपल्याला देह कळाला नाही प्रपंच तर कळालंच नाही. मरेपर्यंत माणसं गुंतून राहिले याचा अर्थ प्रपंच कळाला नाही. ज्याला कळाला त्यांना उलटी आली त्याची. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मने बसले. ओकून टाकलेलं अन्न जसं पुन्हा खावं वाटत नाही तशी इच्छा निर्माण झाली ज्यांना संसार कळाला. कावमिलिया अन्ना जैसी लाळन घोटे रसना का अंगन सुये अलिंगणा प्रेताची. तुकोबारांनी संसार केला नाही असं नाही. त्यांना कळाला प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. ईशावास्य उपनिषदाची हीच आज्ञा. ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचः जगत्यां जगत्तेन त्यक्तेन भुंजिथा. त्यांनी भोगून पाहिलं त्याची आसारता कळाली आणि त्यक्तेन मग ते त्यागावर आरूढ झाले. विरक्त दशेला प्राप्त झाले. ही उच्चतम स्थिती आहे जीवनाची. आपण तिकडे जातच नाही. शरीरही कळालं नाही आपल्याला. प्रस्तुत कीर्तनामध्ये मला संसार सांगायचा नाही. सांगायचं ते शरीर.
देह काय आहे, देह कसा आहे, देहाची रचना कशी आहे. ज्ञानोबराय म्हणतात याचा भ्रम धरू नका, पण खरंच हा देह कसा आहे. मुळामध्ये शरीर म्हणायचं कशाला. शरीर शब्दामध्ये शिर्यते हा धातू आहे. शिर्यते धारयन्ते इति शरीर हा, जे नाशाकडे प्रस्तुत आहे, जन्माला आल्यापासून ज्याचा नाश सुरू झाला त्याचं नाव शरीर. आपल्याला वाटतं आपण मोठे होतोय का मरणाकडे जातोय. बोला, मी आता 40 वर्षाचा झालो म्हणजे मरणाच्या जवळ चाललो का दूर राहिलो. जसा जसा वाढत जाईल तसा तसा नाशाच्या जवळ चाललोय. म्हणून याला शरीर नाव आहे. शिर्यते हा संस्कृत व्याकरणातला धातू आहे. शिर्यते इति शरीरः, शिर्यते धारयन्ते स नाशप्रदायको इति शरीरः. देहाचे प्रकार 3: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. काही वेदांती 4 मांडतात: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. मुळामध्ये या देहाची धारणा ज्यांनी केले त्याला जीव म्हणतात. देह कुणी धारण केला? जीवानी. जीव कशाला म्हणावं? विद्यारण्य स्वामी पंचदशी सांगतात: चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगदेहस्य पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. चैतन्य हे ज्याचा अधिष्ठान आहे, चैतन्य रूपी अधिष्ठानावर अधिष्ठित आध्यस्थ भावामध्ये चिदाभास आणि लिंगदेहा सहित असलेल्या सांघाताला जीव ही संज्ञा, त्याला जीव म्हणतात. तत्संगो जीव उच्यते. जीवाने देह धारण केलाय का देहाने जीव धारण केला? बोला, कसं आहे? कुणी कुणाला धारण केले? गळ्याने माळ धारण केली का माळीनं गळा? बोला, गळ्याने माळ का माळीनं गळा? माळीनं गळा. भ्रमधरिसी या देहाचा सोडा भ्रम. कुणी कुणाला धारण? बोला, अंगठी बोटानं धारण केले का बोटाला अंगठीनं धारण केले? कशात काय घातलंय? अंगठीत बोट का बोटात अंगठी? बोला पटकीने. पायात बूट का बुटात पाय? कोणचं तरी एक म्हणा. कपड्यात अंग घातले का अंगात कपडे घातले? कोणचं तरी बोला. भ्रमधरिसी या देहाचा. विठ्ठला विठ्ठला. बरं, आता पुन्हा एकदा विचारतो, गळ्यानं माळ धारण केले का माळीनं गळा? पतीनं पत्नीचा स्वीकार केलाय का पत्नीनं पतीचा? बोला बरं, पटकीने सांगायचं, झटक्यात उत्तर द्यायचं. नवऱ्यानं बायको केली का बायकोनं नवरा? बोला, पत्ताच नाही आपल्याला. आणखी काय झालंय? काहीतरी गोंधळ आहे. आओ, वरण करणारा वर असतो, जिला वरल्या जातं ती वधू असते, म्हणून नवराच बायको करते, बायको नवरा करीत नसते. जरा नीट ऐकत जा शास्त्र. पूर्वमीमांसा सांगते: वरम धारयतुम स्त्रीणाम वधू तत्रमपेक्षते. नवराच बायको करतो, पुरुषच स्वीकारतो स्त्रीला. ऐका, स्त्रीला अधिकारच नाही. आता व्यवहारात उलट आहे. पसंती आता पोरायची नाही. उग बघायला आलते का तर आलते तोंड पुसायला. तिकडूनच सांगावं लागतं हो, नाही तर तिकडून जर मुलगी म्हणली का नाही, ते तसलं जळमट पोरग मला नको, तर कोणाच्या बापाची हिंमत नाही लग्न जमवायची, अजिबात नाही. पण नियम कसा आहे? जाऊ द्या हे व्यवहार. नियम कसा आहे? पतीने पत्नीला स्वीकारायचंय. बरोबर आहे ना? उंचावर कोण उभा राहते? चौरंगावर कोण असते? पाटावर कोण असते? मग कशावरून खाली पडल्यावर जास्त लागेल?
ही अक्कल पाहिजे ना आम्हाला. विठ्ठल विठ्ठल एकदा विचारतो, माळीनं गळा का गळ्यानं माळ? पटकीने उत्तर सांगा. कुणी काय धरलंय? गळ्यानं का अजून बी माळीनच? मग जीवानं देह धारण केलाय का देहानं जीव? देहानं दमलं. देह म्हणजे जड आहे आणि जीव म्हणजे चेतन आहे. मग चेतन जडाला धारण करील का जड चेतनाला? जिवंत माणूस दगडाला उचलेल का दगड माणसाला? मग जीवानं देह धारण केलाय का देहानं जीव? अजून देहानच का? जीवान. किती दिवस भ्रमात राहायचे? जीवानं देह धारण केलाय. कुणी? कुणी? जीवानं. आणि सोडून जाताना सुद्धा कोण सोडून जातंय? देह सोडून जाते का जीव? जीव. पक्क सांगा बर का? हे पक्कच आहे. सोडून देह जात, देह तिथंच पडून राहते. पडून राहील कलेवर विठ्ठल उच्चारी पासा. सोडून जाणारा जीव. मग सोडून गेल्यावर हे पडून राहतंय म्हणल्यावर धरलं कुणी होतं? आता समजा घोंगडे मी अंगावर घेतलं, घोंगड्यानं मला धरलंय का मी घोंगड्याला? कुणी? मी घोंगड्याला धरले. असं इतकं पक्क झालं. आता चल पुढं. या देहामध्ये 5 कोश आहेत. त्याला पंचकोश असे म्हणतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. चैतन्य आत्मा या 5 पडद्याच्या आत राहतो. सगळ्यात वरचा पडदा अन्नमय कोश आहे. त्याची रचना कशी आहे? खाल्लेल्या अन्नाचा रस, रसाचा विपाक, विपाकापासून रक्त, अस्थि, मज्जा, मेद, शुक्र, रज हे 7 धातू निर्माण होतं. आणि त्या धातूपासून पुढे पुन्हा दुसरा देह निर्माण होण्याची क्षमता, ज्याला पुनरुत्पादन प्रक्रिया किंवा रिप्रोडक्शन सिस्टम असं म्हणतात. हा सगळा विषय ज्याच्यात चालतो याचं नाव अन्नमय कोश. आणि कलियुगामध्ये प्राण हा अन्नात बसलेला आहे. अन्नास्तव भूते प्ररोहो पावते समस्ते अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादत्त संभवा. गीतेत भगवान सांगतात अन्नमय कोश. त्याच्या आत आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश 10 प्राणांनी युक्त आपला देह आहे. प्राण, अपान, व्यान, समान, उदान. 5 उपप्राण आहेत. नाग, कूर्म, क्रिकल, देवदत्त आणि धनंजय. ह्या 10 प्राणांनी आपल्या देहाची धारणा केलेली आहे. दश प्राणाः देहांतधारयन्. आणि प्राणांची गती ज्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे त्याला मनोमय कोश म्हणतात. मनाच्या ठिकाणी 2 वृत्ती असतात, संकल्प वृत्ती आणि विकल्प वृत्ती. मनाच्या ठिकाणी जे जे भाव उत्पन्न होतील त्या त्याप्रमाणे प्राणाची गती निर्माण होते. पवन विजय नावाच्या ग्रंथामध्ये मुकुंदराज स्वामी महाराज असं वर्णन करतात की जशी जशी मनाची स्थिती होईल, जैशी जैशी या परी होय मनस्थिती तैशी या परी प्राणाची गती. योगिया जाणतो निश्चिती प्राण विजयते होय. जर आपण शांत बसलो, मांडी घालून शांत बसलो, कीर्तन ऐकायला बसलो तसं, तर नाकापासून 12 बोटापर्यंत आपला श्वास जातो. द्वादशांगुलम तथा उपाविशत्सुः शास्त्र आहे, अग्निपुराणातला विषय आहे. 12 बोटापर्यंत नीट असे धरायचे, आडवे बोट 10 अंगुल 12 इतका शांत बसल्यानंतर. कधी शांत बसून मोजा. नाकापासून किती बोट जातो श्वास? कधी मोजला का नाही? शरीर कळलंच नाही ना. चला पुढं. जर
तुम्ही उभा राहून पळायला लागलात तर तुमचा श्वास 36 ते 42 अंगुळापर्यंत जातो. गतीवर अवलंबून आहे. हळूहळू पळत असला, असं जॉगिंग करत असला 36, आणि जोरात पळत असला तर 42. आता ते नाही दाखवित आहेत मला करू. कळलं का? जर जेवण करायला बसला तर 56 बोटापर्यंत श्वास जातो. त्यातले त्यात तिखट असावं, मग होते का नाही हास्य हुस्य असं होते का? कधी खाल्ले का तिखट? आजकाल माणसं लय जीवाला जपून राहतात. गोडही खायना आणि तिखटही खायना. शुगर होती काय की म्हणून, आणि तिखट खावं तर मूळ व्याध होतो काय की. काही शरीराला सहनच होईना झालं. उन्हात जाईनात माणसं. प्रकृतीने सांगितलं तुम्हाला माझ्या जवळ यायचं नाही ना, जा दवाखान्यात. तुम्ही निसर्गाच्या जवळ जा, दवाखान्यात जायची गरज पडणार नाही. तुम्ही म्हणताला आम्ही जवळच राहतो, पण पाणी कोणतं पिता? बाटलीच. नैसर्गिक पाणी पचत नाही, मुतखडा होईल. कशा कशाला भीता हो? तुम्ही भीता म्हणूनच त्या वरच्या लोकांनी ठरवलं, जी जागतिक लॉबी आहे ह्यांना भेडवायचंच. बाकी मानव निर्मित निसर्ग निर्मित काय होतं काय ते त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही. त्याच्यावर बोललं की मध्ये घालतात नेऊन. आपल्याला कीर्तन करायचे, विठ्ठल विठ्ठल. ऐकत चला. जर एखादा माणूस कुस्ती खेळत असेल तर त्याचा 64 बोटापर्यंत श्वास जातो. कुस्ती खेळले कधी? इथं कोण मुड्या कानाचं दिसच नाही मला. पहिलवान नाहीत तुमच्याकडे? असं कसं हो? मांजरा काटचे तुम्ही, ताकददार माणसं. आता राहिले नाही हो पहिलवान. असतील जुने कोण ना कोण. हा, असे ताकददार माणसं पाहिजे. नाही पहिलवान आहेत का नाही माहित नाही, पण ताकददार छान दिसत, असं बरं वाटतं जरा. आजकाल शरीर आहे असे दुबले पतले, उंची कमी, ठिगणे माणसं. काही काही दिवसाला तर ना 5 फुटावरच छत टाकायची वेळ येऊ नये म्हणजे. ऐकत चला. जर एखादा व्यक्ती काम क्रीडा रती क्रीडा करत असेल तर त्याचा श्वास नाकापासून 72 बोटापर्यंत जातो. एखादा व्यक्ती जर ध्यानाची साधना करत असेल तर नाकाचा पासून त्याचा 7 बोटापर्यंत श्वास चालतो. आणि एखाद्या योगी महापुरुषाला जर समाधी लागली तर त्याचा श्वास नाकापासून 2 बोटाच्या आत चालतो. विठ्ठल विठ्ठल. जशी जशी मनात राग आला, क्रोध आला तर 59 बोटापर्यंत श्वास जातो. रागाचा भर असावा, माणूस जोर जोरात श्वास घेतो की नाही बघा तुम्ही. रागात आल्यावर कधी श्वास बघितलाय का? बघूच शकत नाही, कारण रागाच्या भरात काही कळतच नाही. राग आला की माणसं संमोहित होतात. गीतेत भगवान सांगतात, क्रोधात भवती सम्मोहात, संगात संजायते कामम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृती विभ्रमाः. बुद्धी चलतच नाही त्यावेळेस रागात. चांगला माणूस असू द्या, माळकरी असू द्या, पण राग येऊ द्या, भलता राग येऊ द्या. त्याला म्हणलं का नाही, मामा नका नका हो, एवढं रागात येऊ नका, नका हो, नका नका. माळकरी दिसाला मामा, कशाचा माळकरी? माळफीळ पुन्हा बघू, एकदा ह्याच्याकडे बघू दे. क्रोधात भवती सम्मोहात, बुद्धीवर परिणाम होतो रागाला. कोण बघतं श्वास? दुसऱ्याला आल्यावर बघा त्याचा श्वास वाढलाय का नाही. मनाच्या गतीवर प्राणाची स्थिती अवलंबून आहे. मन जसं जसं पळेल श्वास सुद्धा तसा तसा बदलतो. मनाची गती कशावर अवलंबून आहे? त्याच्या आतला कोश, चौथा विज्ञानमय कोश. बुद्धीचा जसा जसा निश्चय होत जाईल त्या त्या पद्धतीनं मनाची गती अवलंबून आहे. बुद्धीनं निश्चय केला तर ब्रह्मज्ञान सुद्धा होतं, आणि बुद्धीनं निश्चय केला तर जन्म जन्मांतरात दुःख भोगावं लागतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूपा भावे आपणापण.
बुद्धीने ठरवल्याप्रमाणे मनाची गती. आणि ही बुद्धी सुद्धा कुठून ठरवते तर त्याच्या आत एक पडदा आहे, त्याचं नाव आनंदमय कोश आहे. तिथं चैतन्य आत्मा राहतो. हे 5 पडद्याचं शरीर आहे. विठ्ठल विठ्ठल. देहाची रचना कशापासून झाली? पंचमहाभूतापासून. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा व्याप्य व्यापक संबंध आहे. पृथ्वीला जलाने व्यापलेलं आहे, जलाला तेजाने व्यापलेलं आहे, तेजाला वायूने व्यापलेलं आहे, वायूला आकाशाने व्यापलेलं आहे, आकाशाला मायेनं व्यापलेलं आहे, मायेला भगवंताने व्यापलं, भगवंताला कुणीही व्यापलं नाही. म्हणून भगवंत सर्व व्यापक आहे. पृथ्वी व्यापक आहे, पण पृथ्वीला जलाने व्यापल्यामुळे पृथ्वी व्याप्य झाली, जल व्यापक झालं, जलाला तेजाने व्यापलं म्हणून तेज व्यापक आणि जल व्याप्य, तेजाला वायूने व्यापलं म्हणून वायू व्यापक आणि तेज व्याप्य, वायूला आकाशाने व्यापलं म्हणून आकाश व्यापक आणि वायू व्याप्य, आकाशाला मायेने व्यापलं म्हणून माया व्यापक आणि आकाश व्याप्य, मायेला भगवंताने व्यापलंय म्हणून भगवंत व्यापक आणि माया व्याप्य. पण भगवंत कुणाचाही व्याप्य नाही, तो अव्याप्य आहे. विठ्ठल विठ्ठल. पृथ्वीला जलानं व्यापले की नाही सांगा? पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आता सुद्धा. भूगोलवाल्यांना विचारा जॉग्राफिकल सेन्स मध्ये. आणि 29% भागावर फक्त पृथ्वी आहे. किती भागावर? 29, 4 हिस्सा. आणि त्याच्यात हे सगळे 267 देश आहेत. त्याच्यामध्ये आपला एक भारत आहे, त्या भारतात एक महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात एक लातूर जिल्हा आहे, त्याच्यात एक देवणी आहे, त्याच्यात एक माटेगडी आहे, त्याच्यात एक महादेवाचं मंदिर आहे, त्याच्यात आपण सगळे बसलोय. आपण किती छोटे आहेत. ह्या पृथ्वीसारखे करोडो ग्रह आहेत, सूर्यासारखे करोडो तारे आहेत. आपण ज्या आकाशगंगेत राहतोय अशा लाखो आकाशगंगा या ब्रह्मांडात भरलेल्या आहेत. हे ब्रह्मांड एवढं विस्तीर्ण आहे, काहीच नव्हतं, भगवंताने निर्माण केलंय. ओम आत्मा वा इदमेव वाग्रासीत नान्यत किंचिदस्ति हे स इक्षत स इमान लोकान सृजत इति. ऐतरे उपनिषदकार सांगतात, जेव्हा कोठेचे नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही, तेव्हापासून हे सगळं भगवंताने निर्माण केलंय. महर्षी देवा ते संस्थापिले. हे सगळं देवाचं कार्य आहे, आपण ओळखत नाही. चला पुढे. देहाची रचना बघा. 72,000 नाड्या आहेत आपल्या देहामध्ये. किती? साऊंडवाले भैयाकडं सध्याला व्याप आहे बघा. ती 2, हे 2, 4, हे 1, 5, ते 2, 7, मृदंगाचे 2, 9, पेटीचे 1, 10 वायर सांभाळायला गडी. किती वायर? कोणतं कमी करायचंय, कोणतं वाढवायचंय, ताण डोक्याला चालू आहे. पण फक्त 10च वायर आहेत. आपल्या शरीरामध्ये 72,000 वायर आहेत आणि ते सगळं एक जणालाच चालवायचे. त्याचं नाव चैतन्य आत्मा. तुम्ही म्हणताल मेंदू, मेंदू वगैरे काय नाही, ती चेतना आहे म्हणून मेंदू आहे. चेतना गेल्यावर मेंदूचं काय करतात? मेन संचालक कोण आहे? बोला ना. चेअरमन कोण आहे? आत्माच आहे ना. 72,000 नाड्या. कुठं किती रक्त पाठवायचंय, कधी कसं परत आणायचंय, सगळं नियोजन चालू आहे. 8 चक्र आहेत आपल्या देहामध्ये. ऋग्वेदात सांगितलंय, मूलम अधिष्ठानम मनिहि अनाहतम विशुद्धम हृदिहि तस्तु पराः सहस्रार ब्रह्मरंध्रादिभ्याः अष्टांश चक्रान वसुन परिव्रजितान देहिन मुष्मिन अमुष्मिन तन्न हवामहे. वेद भगवान सांगतात 8 चक्र आहेत. मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, हृदय चक्र, आज्ञा चक्र, सहस्रार चक्र. मूलाधार चक्र नाभिस्थानाच्या खाली 2.5 अंगुलावरती, नाभिस्थानाच्या ठिकाणी बरोबर जे आहे त्याचं नाव स्वादिष्ठान चक्र, त्याच्यावर 2.25 बोटावर मणिपूर चक्र, त्याच्यावर 3.5 बोटावर अनाहत चक्र, कंठाच्या ठिकाणी विशुद्धी चक्र, दोन्ही भुवयाच्या मध्यभागी आज्ञा चक्र, डाव्या खांद्यावर हृदय चक्र आणि मस्तक जिथं आहे, शेंडी जिथं ठेवतो त्याला सहस्रार चक्र म्हणतात. कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्राच्याही खाली 1 अंगुळावर आहे. ज्ञानोबा 6व्या अध्याय सांगतात, मग ते कुंडलिनी जगदंबा जे का चैतन्य चक्रवर्तीची शोभा का आधार शक्तीचा टेंभा मिरवित असे. ज्ञानेश्वरी सांगितलंय. तिथून ही जागृत होते, सप्तचक्राचं अष्टचक्राचं भेदन करून सहस्रदल कमलाच्या ठिकाणी स्थिरावते. हे सगळं आपल्या देहात घडतंय, देहाच्या बाहेरचं याच्यात काहीच नाही.
हे देहातलं आहे, शरीरातलं आहे. देहामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. कोणते ज्ञानेंद्रिय? डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ. कोणते कर्मेंद्रिय? हात, पाय, उपस्थ, गुदा आणि वाचा. या 10 इंद्रियाला सोडून करोडो करोडो असे स्थान आहेत की ज्या ठिकाणी संचेतना आणि संवेदना आहे. भागवतात वर्णन केलं शुकाचार्यांनी, कोटी कोटी शहान संचेतनान संवेदित स्थानम मनुष्य देहेनाम विदधत तद्धारयन. भागवतात सांगितलं असा हा देह आहे, पण असा देह आहे म्हणून याच्या मोहात गुंतू नका. हाड, मांस, मळ, मूत्र, रक्त ह्या सगळ्याचा गोळा आहे. कसा आहे हा देह? नाशिवंत
ताकदीनं भजन करत माणसं कसं बनाय विठोबार घरात पाहुणे आले ना हरिपाठ चालू असत सकाळी आंघोळ झाली पाहुणे आले की मोठ्यानं हरिपाठ म्हणतात दारात आल्याबरोबर आधी हळूहळू तेवढ्यात पाहुणे दिसत तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर बायकोने सांगितलं गेले आवड लक्षच नाही नीट दिखाव्यापुरता परमार्थ झाला हित व्हावे तरी दमदम धरे ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची भ्रम कशाला म्हणतात रज्जू सर्पाच्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा झाला तो भ्रम मृगजळामध्ये मृगाला झळयाच्या ठिकाणी पाणी आहे असं वाटणं म्हणजे भ्रम तसं या शरीरात सुख मिळेल असं वाटणं म्हणजे भ्रम भ्रम धरीसी या देहाचा नका करू काय करा मग विठ्ठल म्हणे कारे वाचा तुम्हाला जे भजन करायला लावलं तो अभंग प्रॅक्टिकल सोडवणं चालू आहे विठ्ठल म्हणे कारे वाचा ज्या वाणीने देवाचं नाव घेतलं ती वाणी पवित्र आहे त्याचे पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ म्हणून हे करत जावं भगवंताचं भजन करावं मुखात भगवंताच्या नामाचा उच्चार करावा आजचं कीर्तन करून एक लक्षात ठेवा 1000 वेळेस तरी देवाला हाक मारा मग जेवा तुम्ही म्हणाल कोणत्या नावाने ओम नमः शिवाय म्हणा रामकृष्ण हरी म्हणा जे म्हणायचं ते म्हणा पण 1000 हाका मारल्याशिवाय जेवायचं पक्का ना माणसं कच ते धो महाराज तुम्हाला काय सांगून जायला तुम्हाला काम येतोय बरं नाम काम घेताना काम करताना नाम घेता येत नाही का कामामध्ये काम काही भवश्रम सुख होईल दुखा सगळे काम सोडून करा कोण म्हणतोय तुम्हाला काम करता करता म्हणा विठ्ठल 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 1000 वेळेस म्हणा रोज आणि ज्या माणसांचे वय 40च्या पुढे गेले त्यांना हात जोडून विनंती रोज ज्ञानेश्वरी वाचा पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला कपाळाला गंध लावीत जा रोज देवाच्या पाया पडत जा मायबाप जिवंत असले तर पाया पडा कारण जगात पैसे देऊन काही मिळेल पण मायबाप मिळणार नाही मातृदेवो भव पितृदेवो भव सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरे ती सेवेशी शरीरे लोन केजे आई वडिलाची सेवा मनोभावे करा सगळ्या तरुण युवकांना विनंती आहे व्यसन सोडा निर्व्यसनी व्हा व्यसन आणि फॅशन हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे ते सोडा जास्तीत जास्त परमार्थाच्या मार्गाला लागा संतांनी मार्ग दिलेला आहे मार्ग दावून गेले आधी संतते मी म्हणत नाही प्रगती करू नका सगळं जग आपल्या आवाक्यात घ्या पण हृदयात पांडुरंगाला ठेवा कल्याण होईल विठ्ठला विठ्ठला हृदयात जर पांडुरंग असेल हरकत नाही सगळ्या जगावर ताबा करा आपल्या देशाविषयी प्रेम ठेवा धर्माविषयी प्रेम ठेवा ऋग्वेदात आहुती आहे मंत्र आहे ओम राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदम नमः राष्ट्रासाठी स्वतःची आहुती देण्याची तयारी असली पाहिजे देशावर धर्मावर प्रेम असावं गोमातेची सेवा केली पाहिजे आई वडिलाला कधी विसरायचं नाही आईसारखं दैवत जगात दुसरं नाही न मातु परम दैवतम आणि बापासारखी सावली जगात दुसरी नाही आई वडिलाची सेवा कधी विसरायची नाही भगवंताची भक्ती अंतःकरणातून कधी कमी होऊ द्यायची नाही धन संपत्ती येणारी जाणारी सोबत कुणी काही नेलं नाही कुणी घेऊन आलं नाही कुणी घेऊन जाणार हे इथलंच आहे इथंच ठेवून जायचंय तुम्ही 100 एकरचे मालक असा नाही तर 2 एकरचे मेल्यावर सोबत येईल का गुंठा अहो रावणाची 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती एक कवडी तरी नेता आली का 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची काशाची किती तांब्याची किती सोडून द्या पण महाराज म्हणाले तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही मग जीवनात सोबत काय येतं सद्गुरूचे आशीर्वाद संतांची कृपा कीर्तनात गेलेला वेळ यमराजाला मोजता येत नाही यमराज सारखा क्षण मोजतोय घडी 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 झालं कीर्तन
संपला तर काय. घडी घडी काळ वाट्याची पाय अजून किती आहे अवकाश. पण कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कीर्तनातली वेळ मोजल्या जात नाही यमाकडून. सद्गुरूचा ऐका, संतांचा ऐका, परमार्थाच्या मार्गाने चला. जर असं केलं तर कळी काळाला भ्यायची गरज नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला. ध्रुव ज्यावेळेस वैकुंठाला निघाला त्यावेळेस यमराज समोर आले, म्हटले माझाही काहीतरी सन्मान करा ना. तुम्ही वैकुंठाला विमानात बसून चाललात. नंद सुनंद नावाचे देवाचे पार्षद विमान घेऊन आले होते. तेच विमान माझ्या तुकोबरासाठी सुद्धा आलं. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले, प्रयाण काळी देवे विमान पाठवले. ध्रुवाला यमराज म्हणतो माझा काही सन्मान. म्हटले असं कर, तिथं बस विमानाच्या पायरीला, तुझ्या डोक्यावर पाय देऊन जातो, हाच तुझा सन्मान. आम्ही माथा दिला पाय, हरिभजनी हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. हे संतांच्या कृपेनं होऊ शकतं. ज्ञानोबराय तुकोबरायांचे विचार हेच येणाऱ्या भावी काळामध्ये जगाला तारणारे आहेत. संत विचाराशिवाय उद्धार नाही. म्हणून सद्गुरूची कृपा होणं गरजेचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात ती माझ्यावर झाली. बाप रखुमा देवर अभय करू, बाप रखुमा बाप रखुमा देवर अभय करू, बाप रखुमा देवर अभय करू. मस्तकी ठेविला पडून राहिल, पडून ठेविला निधारो, मस्तकी ठेविला निधारो, पडून राहिल पडून राहिल चारी जेवढे गाणारे गाता येते खरं खरं बळजबरी लावू नका. ज्याला येत त्यांनी स्वर लावायचा. 20 सेकंद म्हणायचं. चला बोला. विठ्ठल तानाजी महाराज
कीर्तनाचं औचित्य आपल्या मौजे माटेगडी हिसामनगर. काय अवघड नाव आहे बा हिसामनगर. माटेगडी सोप आहे. कैलासवासी किशन रेड्डी संगप्पा येदले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. त्यांच्या सुपुत्र श्री हरिभाऊ येदले आणि श्री रमेश येदले व समस्त येदले रेड्डी परिवार मोठ्या आवडीनं श्रद्धेनं आयोजित केलेला हा कार्यक्रम. खरं म्हणजे कैलासवासी किशन रेड्डी संगप्पा येदले मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी खूप आजारी होते आणि लातूरला ॲडमिट होते. योगायोगानं आम्ही आमच्या आदरणीय किशनरावजी पाटील कवठाळीकर, पांडुरंगजी वल्लमपल्ले योगायोगानं आम्ही लातूरच्या सूळ हॉस्पिटलला गेलो आणि आत्ता जे कैलासवासी झाले अशा किशन रेड्डी यांना भेटलो. त्यांना काही बोललो, त्यांना काही समाधान वाटलं, त्यांच्या अंतःकरणामध्ये काही भक्तीचा उदय झाला आणि ती भक्ती त्यांनी सांभाळली, ती श्रद्धा त्यांनी सांभाळली, ती आजपर्यंत शेवटपर्यंत सांभाळली. अगदी जायच्या घडीपर्यंत त्यांनी आमच्या परमार्थिक कार्याची आठवण ठेवली. आमची म्हणत नाही, माणूस म्हणून आम्ही काहीच नाहीत, परमार्थिक सेवक म्हणून आहोत जे आहेत ते. आणि त्याचा परिणाम आदरणीय रमेशरावजी, त्यांचे बंधू आदरणीय हरिभाऊ मोठ्या आवडीनं श्रद्धेनं कैलासवासी किशन रेड्डींच्या या प्रथम पुण्यस्मरणालाच येण्याचा योग आपल्या गावी आला. माटेगडी हे गाव खरोखर सज्जन परमार्थिक भक्तिवान असलेल्या मंडळींचं गाव आहे. मोठ्या श्रद्धेची माणसं आहात आपण सर्वजण, आवडीचे आहात. मोठ्या आवडीनं आमचं स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो, आभारी आहे. उपस्थित हरिभक्तीपरायण रघुवीर महाराज हेळमकर महाराज, आमचे तुकारामजी पखवाजे कवठाळीकर, आमचे गायनाचार्य बळीराम गुरुजी जानोळकर महाराज, गायनाचार्य श्रीहरी महाराज, यांचं काय नाव, शंकर महाराज गौर, अलीकडचे नानोबा माऊली महाराज पांढरवाडीकर, आमचे गोविंदराव कवठाळीकर, इकडचे सर्वच, तुमचं काय नाव, तळेगावकर महाराज, परिसरातून उपस्थित सर्वच, आमचे राजभाऊ केंचे आहेत. पुन्हा आणखी आता मला आठवण झालं सगळं. कवठाळीकर संपूर्ण मंडळ. हा कुठे गेले तात्या? हो, मुख्य व्यक्तिमत्वच राहिलं. किशन रेड्डीजींचे इवाई ना व्याही आमच्या नामदेव महाराज गौर, मग रागोल नाही बरं, प्रेमाने सांगितलं तेवढं जमतंयच की. आता काय कसं आहे, टायमाला थाप पडणं गरजेचं आहे. पुन्हा काय करायचं, कीर्तन संपल्यावर तर मी तुम्हाला चौतालू अजून दाखवतो, 10-10 दिन ताट 10 दिन, पण पुन्हा काय करायचं म्हणून जरा थोडं राग वगैरे नाही. आमचे पीटीचार्य शिंदे गुरुजी इस्मानवाडी, बरं इस्मानवाडी.